कोल्हापुरातील विश्वजित जाधव, गौरव पाटील, जितेंद्र यादव यांनी कोविड काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्जिकल साहित्य आणि औषधे खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर 3 सप्टेंबरला सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाने या घोटाळ्यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। विश्वजित जाधव यांनी ही माहिती दिली आहे। जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कोविड काळामध्ये औषध व सर्जिकल साहित्याची खरेदी करण्यात आली होती। त्या खरेदी संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल व औषध अधिकारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांनी संगनमताने घोटाळा केला होता। या संदर्भातील तक्रार अर्ज आम्ही पोलीस प्रशासनाला केले होते। त्या संदर्भात कोणतीच ॲक्शन घेण्यात आली नाही। ॲक्शन घेण्यात न आल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट जयंत जे बारदेसकर यांच्यामार्फत आम्ही फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती। त्या संदर्भातील सुनावणी दिनांक 3/9/2024 रोजी उच्च न्यायालय येथे पार पाडण्यात आली। तिथे उच्च न्यायालयाने जिल्हा पोलीस प्रमुखांना पोलीस करत असलेल्या तपासासंदर्भातील अहवाल पुढील तारखेस दिनांक 1/10/2024 रोजी देण्याचे आदेश करण्यात आलेले आहेत।